बॉयज अँड गर्ल्स, वर्क अँड एनर्जीमध्ये टाइप्स ऑफ वर्क्स पाहिले आपण. त्याबद्दल वर्क म्हणजे काय पाहिलं. सो यू नो दॅट वेन इट इज सेड टू बी दॅट वर्क इज डन, कार्य कधी झालं म्हणावं, जेव्हा एखाद्या वस्तूला फोर्स लावल्यानंतर वस्तूचं डिस्प्लेसमेंट होणं आवश्यक आहे, तेव्हाच कार्य झालं म्हणावं. इन फिजिक्स वर्क इज सेड टू बी डन व्हेन force applied on an object causes its displacement. So it's called work is done. त्यावरून वर्कचा फॉर्म्युला काढला, वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फॉर्म्युले युनिट्स काढले. MKS सिस्टीम मध्ये वर्क ऑफ युनिटी जूल, जूललाच काय म्हणतो आपण, न्यूटन इंटू सेंटीमीटर. इन CGS सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज अर्ग, अर्गलाच काय म्हणतो, डाइन इंटू सेंटीमीटर. ओके, 1 जूलची डेफिनेशन पाहिजे. 1 जूल ऑफ वर्क पाहिजे असेल तर काय पाहिजे, 1 न्यूटन ऑफ फोर्स डिस्प्लेसेस द ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर, देन इट इज सेड टू दॅट वर्क इज 1 जूल. 1 अर्ग कधी म्हणणार, 1 डाइन ऑफ फोर्स, फोर्स किती घ्यावा लागेल, 1 डाइन ऑफ फोर्स डिस्प्लेसेस एन ऑब्जेक्ट थ्रू 1 सेंटीमीटर, then it's called work of 1 erg. पुन्हा दोघांमध्ये रिलेशन पाहिलं जूल आणि अर्ग मध्ये. 1 जूल इक्वल टू 10 to the power 7 erg. काय रिलेशन आलं, 1 जूल इक्वल टू 10 to the power 7 erg. ओके, देन वी सॉ अबाउट द टाइप्स ऑफ वर्क. वर्कचे टाइप्स पाहिले. हे कशावरून, फोर्सची डायरेक्शन काय आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय, यावरून आपण 3 प्रकार केले. पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क कधी म्हणणार, जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम असेल. व्हेन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम, देन इट्स कॉल्ड पॉझिटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क कधी म्हणणार, इफ द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट टू इच अदर, विरुद्ध असतील, देन इट इज कॉल्ड निगेटिव्ह वर्क. झिरो वर्क कधी म्हणणार, झिरो वर्कच्या 2 कंडिशन आहेत. एक म्हणजे इफ देर इज नो डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटच झालं नाही, वर्क डन इज झिरो. किंवा फोर्स अँड डिस्प्लेस, डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन दॅट ऑल्सो वर्क डन इज झिरो. ओके, तर ह्या 3 वर्कची ऍक्टिव्हिटी बघूया. पेज नंबर 21 मध्ये ट्राय दिस. हा तुम्हाला सेल्फ सांगितलाय तरी आपण घेऊया. टेक अ प्लास्टिक कप अँड मेक अ होल इन द सेंटर ऑफ इट्स बॉटम. पहा, पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे एक प्लास्टिक कप घ्या, सेंटरला एक छिद्र पाडा, बॉटमला. टेक अ लॉंग थ्रेड, डबल इट अँड पास इट थ्रू द होल. एक लॉंग थ्रेड घ्या, दोरा घ्या, त्याला डबल करा आणि त्या होल मधून पास करा. टाय थिक एनफ नॉट ॲट द एंड so that the knot will not pass through the hole. तो दोरा पास केल्यानंतर शेवटच्या टोकाला गाठ मारा, म्हणजे जेणेकरून त्या कपामध्ये गाठ अडकणार आणि दोरा पूर्णपणे आरपार जाणार नाही. गाठ तिथं अडकून असली पाहिजे आणि दोरा बाहेर असला पाहिजे. टेकिंग केअर दॅट द 2 लूज एंड्स आर बिलो द बॉटम ऑफ कप. आणि ते दोऱ्याचे 2 टोक त्या बॉटम पासून बाहेर निघालेले असावे, बॉटमच्या खाली असतात कपाच्या. Tie a nut each to the 2 ends as shown in figure 2.4. Now do the following. आणि त्या 3 चित्रामध्ये त्या दोऱ्याच्या टोकाला नट बांधायचे आहे. पहिल्या चित्रात काय आहे, as shown in figure 8, put the cup on the table, keep one end of the table in the cup and let the thread carrying the other nut hang down alongside the table. पहा काय म्हटलंय, एक फिगर मध्ये तो जो कप ठेवलेला आहे त्या कपाच्या दोऱ्याला एका साईडला एक नट बांधा. ओके, आणि तो नट एका साईडला लटकलेला सोडलेला आहे. व्हॉट हॅपन्स, पहा काय होईल, तर त्या ठिकाणी तो कप सरकत जाईल. बरोबर आहे, का सरकत जाईल, कारण नट जे आहे, नटाचं जे वजन आहे, तो नट
त्या कपाला त्याच्या वजनावर फोर्स लागेल आणि कोणत्या दिशेनं ग्रॅव्हिटीच्या दिशेने दोरा ज्या दिशेने ओढत आहे त्या दिशेनं कप सरकत आहे. नटमुळे वजन पडलेलं आहे, वजनामुळे दोरा फोर्स लावलेला आहे कपावर आणि कप सरकत आहे. ज्या दिशेनं दोरा ओढला चालला आहे म्हणजे ज्या दिशेनं फोर्स आहे दोरा ओढत आहे, फोर्सची दिशा जी आहे ती दिशा कपाच्या डिस्प्लेसमेंटची आहे म्हणून ते पॉझिटिव्ह आहे. पहिल्या चित्रात काय पॉझिटिव्ह. As shown in figure B, when the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its spot. सेकंड टाइमला काय करा, जसा जसा कप सरकत येईल, लक्षात कप सरकत येत असताना मध्ये स्केलनं तो रोखा. पहा दोरा ज्या दिशेने येत आहे, दोऱ्याच्या दिशेने कप येत आहे, पण आपण स्केलनं काय केलं, अडवलं. आपण फोर्स कसा लावला, डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध लावला. कपाचं डिस्प्लेसमेंट स्केलकडे येत आहे, स्केल त्याला रोखत आहे. यावरून सांगता येते फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्शन ऑपोजिट आहे. सो इट इज निगेटिव्ह वर्क. कोणतं वर्क आहे, निगेटिव्ह. थर्ड बघा, as shown in figure C, keep the cup at center of the table and leave the two nuts hanging on opposite sides of the table. आता ते दोन दोऱ्याचे टोक दोन्ही साइडला घ्या, ऑपोजिट साइडला. एक नट राईट साइडला घ्या, एक नट दुसऱ्या लेफ्ट साइडला बांधा. दोन्ही नट सारखे आहेत, दोघांचं वजन सारखंच पडेल, दोन्ही सारखेच फोर्स लावतील. कप कोणीकडे जाईल, कपाला राईट साइडला ओढल्या चालले दोरा, लेफ्ट साइडला. दोन्हीकडे फोर्स असल्यामुळे फोर्स बॅलन्स झालं, कपाचं डिस्प्लेसमेंट होणार नाही. डिस्प्लेसमेंट झालं नाही, वर्क डन नाही, झिरो वर्क. त्याला काय म्हणू आपण, झिरो. आता या ऍक्टिव्हिटीवरून काय क्वेश्चन विचारलं. फिगर ए, व्हाय डज द कप गेट कूल्ड. ए फिगर मध्ये कप ओढला गेला, कारण काय, ए फिगरला एका साइडनं फोर्स निर्माण झालाय, ज्या साइडनं फोर्स तयार झालाय तिकडच काय झालं आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे, कप झालं. Figure B, what is the relation between the displacement of cup and force applied to the ruler. दुसऱ्या चित्रामध्ये आपण रुलरने अडवलेला आहे, रुलरने लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट आहे. Why doesn't the cup get displaced? C मध्ये कप हालचाल करत नाही का, दोन्हीकडून फोर्स निर्माण झाला, अपोजिट फोर्स निर्माण झाला, त्यामुळे झिरो वर्क झालेला. काय झालं. चौथा प्रश्न जो विचारला, व्हॉट इज द टाइप ऑफ वर्क डन इन फिगर ए बी सी. ए मध्ये वर्क डन कोणता आहे, पॉझिटिव्ह वर्क. बी मध्ये निगेटिव्ह वर्क, सी मध्ये झिरो वर्क. असे तीन एक्झाम्पल आपल्याला सांगितले. पेज नंबर 21 पुढे बघा. तर त्यामध्ये द थ्री ऍक्शन्स अबोव, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट रिलेशन काय, दोघांची डायरेक्शन खूप महत्वाची आहे. सेम डायरेक्शन असेल पॉझिटिव्ह वर्क, ऑपोजिट डायरेक्शन निगेटिव्ह वर्क आणि नो डिस्प्लेसमेंट झिरो वर्क. सपोज an artificial satellite is moving around the earth in a circular orbit. समजा आर्टिफिशियल सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरत आहे सर्क्युलर ऑर्बिट, वर्तुळाकार कक्षेत. As the gravitational force acting on the satellite and its displacement are perpendicular to each other. कुठलाही आर्टिफिशियल सॅटेलाइट पृथ्वीभोवती का फिरतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे. ओके, समजा हे अर्थ आहे आणि आपण सॅटेलाइट सोडला आहे, जस्ट म्हणजे सॅटेलाइट. पृथ्वी त्याला कोणता फोर्स लावत आहे, ग्रॅव्हिटेशनल, आणि हा त्याला टँजेन्शियल जात आहे. टँजेन्शियल जात आहे म्हणजे कितीचा अँगल आहे, 90 डिग्री. cos 90 किती आहे, 0. म्हणून हे वर्क काय झालं, झिरो आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय द अर्थ ऑन द सॅटेलाइट इज 0. त्यामुळे काय झालं, 0. वर्क डन जे होत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे ते 0 झालं, कारण डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फोर्सच्या परपेंडिक्युलर. नेक्स्ट बघा, इन्स्टिट्यूट ॲट वर्क. हा अमंतर आहे, एक्स्ट्रा आहे, वाचून घ्या. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्लीला आहे. फिजिकल लॅबोरेटरी वॉज कन्स्टिट्युलाइज्ड इन 1943. कधी स्थापना झाली, 1943.
इट फंक्शन्स अंडर द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. त्या ठिकाणी कोणते कार्य चालतात? वैज्ञानिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च चालतात. ओके. त्यानंतर it conducts basic research in the various branches of physics. या ठिकाणी बेसिक रिसर्च होतं फिजिक्स मधलं. वेरियस इंडस्ट्रीज अँड इन्स्टिट्यूट एंगेज इन डेव्हलपमेंटल वर्क. आणि याचा फायदा इट हेल्प्स इंडस्ट्रीसाठी, इन्स्टिट्यूटसाठी, त्यांच्या विकासासाठी हा होत असतो. इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू इस्टॅब्लिश नॅशनल स्टँडर्ड्स ऑफ वेरियस फिजिकल क्वांटिटीज. याचा मुख्य हेतू म्हणजे काय? ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत त्याचे स्टँडर्ड्स युनिट्स बनवण्यामध्ये हे खूप उपयोगी पडणार, लक्षात ठेवा. त्यानंतर पेज नंबर 22 जाऊया. जो वरचा आपल्याला फॉर्म्युला मिळाला, वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दुसरा आहे एफएस कॉस थीटा. यावर आधारित दोन प्रॉब्लेम घेऊया. पेज नंबर 22 बघा. पहिला प्रॉब्लेम. Calculate the work done to take an object of mass 20 kilogram. मास किती दिलंय? 20 किलोग्रॅम. पहिल्यांदा गिवन लिहायचं प्रॉब्लेम मध्ये. मास दिले 20 किलोग्रॅम टू हाईट ऑफ 10 मीटर. किती हाईट दिला? 10 मीटर हाईट दिला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं, लक्षात ठेवा. जी किती घ्या म्हटलंय? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर काय म्हटले बघा, 20 किलोग्रॅम वस्तू मास असलेली 10 मीटर उंचीवर घेतली तर किती कार्य झालं? वर्क डन. आपण वस्तू जमिनीपासून वरी घेतो म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करत आहोत. म्हणून अशा वेळेस जी मायनस निगेटिव्ह घ्यायचा, कारण हे निगेटिव्ह वर्क आहे, ऑपोजिट टू ग्रॅव्हिटी. तर आपला फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण फोर्सच माहित नाही, फोर्स पहिले काढून घ्यावा लागेल. फोर्सचा मागचा फॉर्म्युला काय आहे? m इंटू जी. mg. मास किती आहे? 20. हे आहे 9.8. 1.0 कॅन्सल झाला. 98 ने 2 ला मल्टिप्लाय करा, 196. मायनस असल्यामुळं -196 या ठिकाणी. पुढे वरचा फॉर्म्युला ठेवा. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आले -196 इंटू डिस्प्लेसमेंट आहे 10. काय झालं? -1960. युनिट काय ना? जूल. -1960 जूल एवढं वर्क आहे. आणि मायनस याचा अर्थ निगेटिव्ह वर्क. कोणतं वर्क आहे? निगेटिव्ह. सिंपल प्रॉब्लेम. दुसरा बघा. प्रवीण हॅज अप्लाइड जे काही व्हिडिओ आहे पुन्हा पुन्हा पाहत राहा, त्यामुळे चांगली प्रॅक्टिस होते. न समजलेला भाग पुन्हा आणखी समजून जातो. सेकंड प्रॉब्लेम. Ravi has applied a force of 100 Newton on an object. 100 Newton काय दिलंय? फोर्स. न्यूटन युनिट कोणाचा आहे? फोर्स. युनिट वरून ओळखायचं दिलेली फिजिकल क्वांटिटी कोणती आहे? at an angle of 60 degree to the horizontal. अँगल कितीचा तयार झाला? 60 डिग्रीचा तयार. The object get displaced in the horizontal direction. वस्तू हॉरिझॉन्टली गेली, फोर्स लावलाय 60 डिग्री अँगल न, and 400 जूल वर्क इज डन. किती कार्य झालं? 400 जूल. जूल कोणाचं युनिट आहे? वर्क. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट? डिस्प्लेसमेंट काढा. यस. cos 60 ची व्हॅल्यू दिलेली आहे. cos 60 इक्वल टू 1/2. अशा व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या असतात. cos 60 असेल, cos 90 असेल, cos 180 असेल, व्हॅल्यू दिलेल्या असतात. तर फोर्स दिलाय, अँगल दिलाय, वर्क दिलाय, डिस्प्लेसमेंट काढायचं. वर्क दिले, डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी थीटा अँगल तयार झाल्यामुळे कोणता फॉर्म्युला ठेवणार वर्कचा? Fs cos थीटा. Fs cos थीटा. यावरून W बरोबर काय? 400 400 जूल
काढायचे cos थीटा किती घेणार cos 60 डिग्री ओके 400 इक्वल टू 100 इंटू यस cos 60 ची व्हॅल्यू काय 1/2 ठीक आहे तर काय होईल पुढे यस हा मल्टिप्लाय मधला डिवाइड मध्ये जाईल आणि डिवाइड मधला मल्टिप्लाय मध्ये जाईल यस बरोबर काय होईल 400 इंटू 2 डिवाइडेड बाय 100 0 कॅन्सल 8 मीटर किती डिस्प्लेसमेंट होईल 8 मीटर डिस्प्लेसमेंट होईल लक्षात अशा पद्धतीने आपल्याला जर सेम डायरेक्शन वर्क होत असेल तर हा फॉर्म्युला ठेवायचा अँगल तयार झाला तर हा फॉर्म्युला ठेवायचा Fs cos ओके तो वर्कचा पार्ट संपतो यानंतर एनर्जीचा पार्ट आपण बघू तर प्रत्येक व्हिडिओ 2-3 वेळेस पाहत राहा चांगलं समजून जाईल एखादी अडचण आली असेल पुन्हा पहा ऑनलाईनचा हाच फायदा आहे तुम्हाला झालेला भाग झालेला जो पार्ट आहे झालेला लेक्चर रिपीट पाहता येतो लाईव्ह मध्ये आपण रिपीट पाहू शकत नाही ऑनलाईन मध्ये आपण अनेक वेळा पाहू शकतो त्यामुळे जी काय समस्या आहे ती पुन्हा पुन्हा पाहून दूर होऊ शकते ओके